आमच्या शिरवड्यातलं ज्योतिबाचं मंदिर. आता हा डबा लावलाय महादेवाचं मंदिर. नमस्कार. तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज कसं सकाळी गावी खूपच थंडी आहे. आत्ताची आंघोळ वगैरे झाली, आता चहा वगैरे घ्यायचा आहे. इकडे पोरीची आंघोळ होऊन आहे. मलाच उशीर झाला आहे उठायला. समूची शाळेची तयारी चालली आहे. समू चालली आहे शाळेत. हेअरस्टाईल करते समृद्धी आमची शाळेत जातानाची. 2 महिने घालायचे असते त्या. पीस जरा पातळ, तो मोठा झाला लय तळायला म्हणलं की असं त्याला काय होते मुनगुटी तेवढी रस्त्यात टाकायला. दिवस बघण्यात नसले अरे ह्याच दिली ती, ह्याच दिली ती म्हटलं कधी नसतं म्हणलं म्हणजे अजून किलोभर काढायला बरं त्याला. कामावर चाललं का काय? आता लागलंच आहे गावच्या नदीतला चिल्ला मासा. साप वगैरे करून दिले मस्त पैकी. आम्ही जाणार आहे थाळीवर. बापू मुनगुटे सगळा रस्सा बनवायचा. सुक्कच करूया. समर्थ स्वामी समर्थ. मम्मी स्वामींची भक्त आहे ना. हाय कर हाय कर हाय कर हाय. आता आम्ही सगळी तयार झालो तर आम्ही चाललो ज्योतिबाच्या मंदिरात. आपलं प्ले बटन आलंय. आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मग त्या ज्योतिबाच्या मंदिरातून पाया पडून घेऊन यायचंय. आता मी माहेरात आल्या तरी सुद्धा तुम्ही विचार करत असाल आई कशी दिसत नाही. तर आईचा उद्या आहे वाढदिवस. त्याच्या सेलिब्रेशन सुद्धा आपल्याला उद्या करायचं आहे. आणि तिला पाठवली आम्ही शामगावला. मग तिला आता हे सरप्राईजच आहे. तिला माहिती नाही की आम्ही इथं शिरवड्यात आलोय म्हणून. आणि आता तुम्हाला मी शिरवड्यातलं ज्योतिबाचं मंदिरही दाखवते. तिथं आम्ही निघालोय आता आपलं प्ले बटन घेऊन शिनी. तर चला जाऊया. या आम्हाला घ्यायला ये पटकन माघारी. ए मधनं येऊ का इकडंच येऊ? चला हे इकडे इकडे. हे आहे आमचं ज्योतिबाचं मंदिर. चला आता पहिली कुठे गेलाय सिद्धेश भैया? सिद्धेश भैया कुठे गेलाय रे? मग आम्ही बारीक शेट आहे. हे आहे आमच्या शिरवड्यातलं ज्योतिबाचं मंदिर. ओपन केलेलं आहे मंदिरामध्येच. गुरु येतील त्यांना बोलवले. आणि मग नंतर आपण हे ज्योतिबाच्या पायावर वगैरे घालून घेणार आहोत. आणि सगळं शक्य झालं आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे. तर असा सपोर्ट नेहमी तुमचा राहू द्या. धन्यवाद मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.
ए ड्रोन आलाय ड्रोन कुठे तर हे आहे आमच्या दारातलं याचं मंदिर आणि इथंच माझ्या दरवर्षी सवासणी असते. त्या पाठीमागे एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं हे. तर इथेच आम्ही सवासणी घालतो दरवर्षी. सर तर ही आहे आमच्या दारातली आई. अशी मस्तपैकी पिंपळाच्या झाडाखाली तिचा सहवास आहे. तर ही आहे आमची कृष्णार्जुनी. इथं महादेवाचं मंदिर आणि तिच्या बाजूला नदी. हे बघा, हे आमचं महादेवाचं मंदिर. त्याच्या साईडला ही कृष्णा नदी. आता उद्या बर्थडेचं सेलिब्रेशन आहे, त्याच्यासाठी केक बनवाय घ्यायचा आहे. तिनं एक रसमलाई केक बनवायचा आणि एक चॉकलेटचा. रसमलाई केक साठी रसमलाई मी घरीच बनवाय दूध वगैरे आणलेलं आहे. दूध आणलेलं आहे म्हणजे जिंतीवरून दूध आलं. इथंही असतं या जिंतीला. कसं आमच्या बहिणीची डिरी आहे या, मग तिनं 2 बाटल्या दूध दिलेलं आहे. आईच्यात पण मस आहे, आईच्यात भरपूर दूध आहे. तरी तिने 2 लिटर दूध दिलेलं आहे आणि त्याच्यातच आता मी रसमलाई बनवते. आता केक बनवायचे आहेत पण व्हिप आणलेली नाही, त्याच्यासाठी मी आता पोरांना पाठवणार आहे. इकडे मसूरला आमच्या इथे भेटते व्हिप क्रीम. तर त्याच्यासाठी त्यांच्याजवळ पैसे देऊन त्यांना आणायला पाठवते. एक बॉक्स आपल्याला पुरेसा झाला. 2 किलोचा केक आहे. जर की पैसे घेऊन जा की, एवढं कशाला असतोय काय माहित. हा व्हिप क्रीम स्टार व्हिप आणा, कुठली आहे ती बघा, फोन करा देत ना मला. अंगठी ठेवायला पिनाटा करायचा आहे. आता पिनाटा केक करायचा चाललाय, कारण ह्याच्या खाली जे गिफ्ट द्यायचं आहे ते ठेवायचं आहे. 3 केक करणार आहोत, एक चॉकलेट, एक रसमलाई, काय पिनाटा. आणि त्याच्यासाठी हा ब्लॅक डार्क कंपाऊंडचा पिनाटा केक करते मी, म्हणून हे डार्क कंपाऊंड आपण डबल बॉयलर असं केलंय. आणि एक लेअर देऊन झाली. आता हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे, परत दुसरी लेअर द्यायची ह्याच्यात. काही ते आपली रसमलाई केकसाठी बनवून तयार झालेले आहे. आणि ही रसमलाई तर चवीला खूपच छान लागणार आहे, कारण गावच्या दुधातली बनवलेली. खरं होय, गावच्या दुधात छान लागते. वर ठेवायला मामाला 2 देते. काय बघ की रसमलाई खाल्ल्यास का नाही कधी. दुधासकट पे. आणि आधी थोडंसं आम्ही दूध फोडलं होतं, पण त्याचा काय मिस्टेक झाली काय माहिती, गोळ एकदम असं पसरली पाकामध्ये. मग त्याच्यात असं दूध घालून शेणी रसमलाईचा इशेष टाकून ठेवलंय. हे केकच्या मध्ये यूज केलं तरी चालतंय, त्याच्यासाठी हे ठेवलंय असं दूध ओतून शिनी. आणि हे आपल्या केकच्या मध्ये यूज करणार आहे. आणि हा इथं आपण बेस शिजत घातलेला आहे रसमलाईसाठी. तो खूपच मोठा झालाय बेस पेक्षा. आता कुठं मागा कोणाच्यात. ही आहे आमची छकुली. माझ्या 2 नंबर बहीण सामगावात दिली तिची मुलगी. आणि हिलाच दिली आहे आमच्या मामाच्या मुलाला तासवड्यामध्ये. हाय हाय. चॉकलेट घ्या तेवढी डिझाईन काय उद्या करणार का? पहिला केक मी रसमलाईची चौकोनी बनवत आहे. चॉकलेटचा ह्याच्यानंतर आपण बनवणार आहे. आणि टर्न टेबल तर मला इथं कुठे भेटला नाही. म्हटलं भेटेल, माझ्या बहिणीची मुलगी पण केक बनवायची, पण तिनं काय टर्न टेबल घेतलेला नव्हता, त्यामुळे तिच्यातही नाही. मग आता हा डब्बा घेऊन असा जुगाड लावलाय. पाठीमागं बी मी एक असा व्हिडिओ टाकला होता, तो खायला बनवला होता, पण हा आता बर्थडे साठी बनवायचा आहे. म्हणून म्हटलं टर्न टेबल असल्यावर जरा व्यवस्थित येईल. पण जाऊ द्या, आता असाच बनवायला पाहिजे ह्याला. आणि हा आहे ध्रुव. ह्याला केक खायला खूपच आवडतं. आल्यापासून नुसतं डोकं खाल्लंय की आई केक बनव, आई केक बनव. हाय कर की, हाय कर की, हाय कर. स्कॅपर तुमचं ते बापून सामान आणलं ते होतं ना, ते लाल कडक असं केकला आपण फिनिशिंग करतो ते नाही. पाठीमागं घेतलं होतं ना केक बनवताना, मला पत्ता घेतला होता. होय, बघा ना काय मी ही नरम कागद आणलाय फिनिशिंग करायचा. स्कॅपर घालाय पाहिजे.
तर हा आपला केक कापून झालाय. हा बघा इतक्या छोट्या सुरीनं कापलाय. करायचं म्हटलं की कसंही आपण ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे चौकोनी केकला खूपच प्रॉब्लेम येतो कटिंग करताना. शक्य धाग्याने केलेलं बरं. पण म्हटलं चला ह्यानं जमतंय का बघूया. तर छान जमलाय कट करायला. चला तर आता बनवूया आपण रसमलाई केक. मावशी हे पण झालंय का नाही? अगं भाजतंय की. आहे का गरम तर आहे का ती भाजायला? तू धरून आणलेस पकडी ना. मस्त झाले तयार. आता हे थंड झाले की येतंय गार. तसं ठेव की त्याचे कसा येतला फ्रीज मध्ये. बस आता आपण चॉकलेट केक बनवायला घेतलाय. रसमलाईला क्रम कोट करून फ्रीज मध्ये ठेवलाय. आता चॉकलेट केक बनवायचा. स्पॅच्युला ए मम्मीकडे स्पॅच्युला आणजा म्हणा. तर स्पॅच्युला दे आईला. तिकडून जा. स्पॅच्युला दे म्हणा भांड्यातला. हा स्पॅच्युला मोडका स्पॅच्युला. हा चॉकलेट केक आपला तयार झालाय. डिझाईन वगैरे सकाळी करायची. फॉगवाल लावायची फक्त साधी डिझाईन आहे याची. तर हाच आणि तो रसमलाईचा घेऊन माझ्या बहिणीच्या मुलीला खाणार. हा बेबी पिंक सगळं आधी किती आहे ती बघायला असं ठेवा. दोन्ही टाका. हा बेबी पिंक तुला मग कसं 1 2 3 1 2 3 1 2 3 असं टाकायचं ते. हा घे आणि तसं थांबतो आता. हे बघा आता इथे लब्बरची वाटणी करायची चालल्या. 3 वाटे लावले ती. इकडे एक इकडे एक इकडे एक. सईसाठी एक आहे. समृद्धीसाठी एक आहे. तिघी एक आहे. हे धर बाय ठेव जा. नाव सकाळी लिहूया म्हणजे आता. केक बनवपर्यंत 11:30 वाजले. ते आता चॉकलेट आधी बनवून ठेवलाय. त्याच्यावर काही जास्त डेकोरेशन नाही. हा आता रसमलाई केक तयार झालेला आहे. आता आपली मिनी केक तयार झाली. ती झालं आता अर्ध काम झालंयच आपलं. डेकोरेशनचं राहिले उद्याच्या की सकाळी उठल्यानंतर. उद्याच्या लॉकमध्ये डेकोरेशन बघायचं आपण. तर बघा लब्बरची वाटणी चाललेली आहे. तर ती चालू द्या. आता हा आपला व्हिडिओ इथं संपतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. आता ही चालली उद्याच्या मसाल्याची तयारी आणि इकडे चालली मेहंदी काढायची. आज आता बराच वेळ जाणार आहे सगळी कामावरपर्यंत. कारण उद्या खूपच गडबड होईल. कार्यक्रम आपला सकाळचाच आहे.